आता मायलेजच बघतायत, गाडी तेल जास्त खाते तर ते सर्व्हिसिंग करतायत. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमाधन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग मध्ये. आपली सकाळ झाली. आपली सकाळ तर खूप आधीच झाली आहे. 7-7:30 वाजताच उठलो, ब्रश वगैरे केला, नाश्ता केला. आता आंघोळ करून रेडी झालोय. मी व्लॉग अपलोड करत होतो म्हणून मला थोडा उशीर झाला व्लॉग चालू करायला. तर चला आपल्या दिवसाची सुरुवात करूया. तिथं मावशी जेवण बनवतेत, अजून व्लॉग बघतेत. जेवण बनवून बोलते. हा, काय बनवतायत आज? आज भाजी, भाकरी, चपाती. हा, काय खायचंय? आपल्याला काय पण चालेल. काय पण चालेल का? हा मग चपाती बनवली, भाकरी बनवली. हा. मला मम्मीची खूप आठवण येते. 6-7 दिवस झालं मम्मी माझ्या समोर नाही ना. व्हिडिओ कॉल करायचा ना मम्मीला. काय नाही, व्हिडिओ कॉल नाही, समोरासमोर बघितलं तर चांगलं वाटेल ना. व्हिडिओ कॉल वरती एवढं काय. चलत जाते, चलत येते, तिची कोणी करीत नाही, माहित नाही की मी जातो, लोक बघतायत, घेऊन. लोक बघतायत माझे ब्लॉग. त्यांना माहितीये माझ्याकडे गाडी असती तर मी जातो मम्मीला सोडवायला, आणायला. लोक बघते तर मी बघत नाही का तुझे ब्लॉग? तुम्ही पण बघतात, पण मी जातो ना. माझ्याकडे जेव्हा गाडी असती तर गाडी बाई घे ना मग खरं आपलं. सांगा. हा, गाडी घ्या मग तुझी स्वतःची. घेऊ थोडा वेळ लागेल, पण घेऊ स्वतः. पुन्हा मग तिला रोज आणायचं, न्यायचं. काय नाही, काय झालं ना, मम्मीला कामच करायची गरज नाही. म्हणजे एवढ्या लवकर सेटल व्हायचंय. आम्ही आज जाणार होतो धाराशिवला, मंडे तर आज जाणार होतो, पण राहुल बोलला की आज होणार नाही, कारण इलेक्शन चाललेत तर त्यांची ड्युटी दुसरीकडे लावली आहे त्यांनी. तर त्यामुळे आज जमणार नाही. उद्या मंगळवार आहे, उद्या होईल वाटतंय, एवढं फिक्स नाहीये. राहुल बोलला तरी मी आज कन्फर्म करतो, त्यांना विचारतो. त्याला बोललो भाई उद्याच्या उद्या करून दे, कारण दिवस असेच ढकलत चाललेत. अजून ऍडमिशनचा फॉर्म पण निघलाय. अजून मला मुंबईला पण लवकरात लवकर जायचंय. किती दिवस इथं म्हणजे इथंच धावपळ करत राहू. हे म्हणतो इथं काय बसली? काय दुसरी जागा नाही भेटली का? लागते ना मुलांना, मस्त वाटतं त्यांना. ऊन इथं आहे म्हणून मस्त इथं बसली. घरात बसली नाही, इथे येऊन बसली मस्त. हा म्हणतो काय 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 मग काय काय चिकन खायचं बघितलं होय? हे खूप चावती, हा चावतीये खूप. बघा काय 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 बघितलं. फटके देत असतोय मी, नाटक नाही. मी माझ्या मंट्याला पण लय मारतो. तू कायस? तू तर लहान आहेस. ए. काय? चावतंय ते. म्हणते एवढा चावत नसेल तुमचा, एवढा चावतोय तो. हा ना. अरे तू एका हातात येतस, तू काय चावणार? हा, खूप चांगलं आहे खूप. फक्त हे की चावतोय, बघा चावतोय. हे चल 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 चल. काय करतोस इथे? हा, काय तुझं घर आहे हे? छोट घर आहे हे. हा, घर आहे. बस आता आम्ही चाललोय गॅरेज मध्ये. बाईकची जी टाकी आहे ना पेट्रोलची, त्याच्यावरती लॉक असतात, ते तुटलंय तर तेच बसवायला चाललोय. ते माझ्याकडनं तुटलं होतं परवाच्या दिवशी ना. पेट्रोल टाकताना ते ओपन केलं ना, तर लगेच ते तुटून माझ्या हातात आलं. लगेच असं काढताना हातात आलं, तर तेच गॅरेज मध्ये बसवायला चाललोय. थोडा ऍव्हरेजचं पण दाखवू, बघू जे होतंय ते. सुमित गाडी चालवतोय, अजून मी ब्लॉग बनवतोय. आता किती लांब आहे इथून? 1 मिनिट. आता जस्ट आम्ही पोहोचणार आहे. आम्ही आता पोहोचलोय. इथे तर गर्दी वाटते मला. तुम्हाला ना हे सांगत होतं, हे तुटलंय. नाहीतर अजून गावाकडे कोण पण रात्रीचं हे ओपन करून असं पेट्रोल चोरी करायचं. त्यामुळे हे बसवणं गरजेचं आहे. हे तुटलंय, हे ह्याच्यात ठेवलंय मी. हे निघून हातात आलंय, हे निघलं होतं. हे असं बसवायचंय. गॅरेज मध्ये आलोय. ते बोलतात की 1-1.5 तास लागेल, कारण पाठी एक गाडीची रिपेअरिंग चालली आहे. त्याच्यानंतर ह्या 2 गाड्यात, मग तिसरी आमची गाडी आहे. 1.5-2 तास तरी लागतील. या गाडीची सर्व्हिसिंग करायला लागेल, लॉक बसवायला लागतील वरती अजून खालती, कारण मायलेज देत नाही ना. हिरो होंडा जो आहे तो चांगला मायलेज देतो, पण आता जुनी गाडी झाली तर मायलेज कमी देतोय, कारण सर्व्हिसिंग नव्हती केली. सर्व्हिसिंगच्या नंतर मला वाटतंय की चांगलाच मायलेज देईल. आता आमची गाडी घेतली वर, रिपेअर करतायत. म्हणजे स्पीड कमी झाली की गाडी बंद पडते आपण. आता पत्रा चेंज केलाय. आता मायलेजच बघतायत तर ते सर्व्हिसिंग करतायत, कारण 1 वर्ष झालं सर्व्हिसिंग नाही केली आहे.
गाडीला सर्व्हिसिंगची गरज तर लागतेच. तर फायनली गाईज आपली गाडी रेडी झाली आहे, सर्व्हिसिंग झाली आहे, एकदम टकाटक झाली आहे. आता राईड करून बघूया कशी चालते. गाडी तर आता चांगली चालते, राऊंड मारून आले. बस तुम्ही. तर मी आता आलोय घरी, बसलोय जेवायला. ही मध्ये मध्ये येते. मावशी तुम्ही पण बसा जेवायला. मावशी आमचा वेट करत करत आधीच जेवलेत, आम्हाला उशीर झाला यायला. मी 4 वाजता जेवले. तुम्ही आला किती वाजता? आता किती वाजले? 5 वाजले. 5 वाजले. त्यांनी उशिराच गाडी रिपेअर करून दिली, काय करणार. हे काय पाहिजे तुला? म्हण तुला चिकन पाहिजे. खूप भूक लागली, आधी जेवण करून घेऊया. ठीक आहे, मस्त लिंबू पिळूया. कांदा द्या का तुला? हा द्या ना. काय पाहिजे तिचे तुला? हा? ऐ, 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 हे, 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 हे. हे घे, हे घे, हे घे, हे घे. खा खा ना. तर इथे लाईट गेली आहे. 7-7:30 वाजले, रात्रीची लाईट गेली आहे यार. गावी हाच प्रॉब्लेम आहे, लाईट कधी पण येते कधी पण जाते. मुंबईला हा इश्यूच नाहीये, गावाचा थोडा इश्यू आहे. हा मावशी, हा, कधी येईल लाईट? लाईट काय सांगता येत नाही, येईल की आता लगेच. अरे आता लगेच उद्या सकाळी किती किती मिनिटाला जाते, किती किती मिनिटाला काय येते? त्याचा टाइम टेबल नसते, कधी बी येते कधी बी जाते. हा, पण असं असं झालंय का की गावी 2-2, 3-3 दिवस लाईटच नाहीये? काय प्रॉब्लेम आल्यावर तर होत तसं. अरे बापरे. प्रॉब्लेम आल्यावर काय करता येते त्याला? वाऱ्याची, याची लाईट तुटते, पावसाची बंद करून ठेवते. तर लाईट आली आहे. लाईट तर 10-15 मिनिटातच आली होती. आता काका आलेत, काका तिथे बसलेत. मावशी काय जेवण बनवतात की काय? जेवण स्वयंपाक झालं, हा, कोथिंबीर आणली त्यांनी, ते नुसते. तर व्लॉग एंड करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहेत चॅनलवर तर प्लीज 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 म्हणजे प्लीज भाई किती बोलू, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.